मी एक भिकारीण होते. एके दिवशी मला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक लहान मुलगी सापडली. मी तिला दत्तक घेतलं आणि स्वतःच्या मुलीसारखंच तिला वाढवायचं ठरवलं. तिनेही माझ्यासारखीच भीक मागावी असं माझं ठरलं होतं. 4 वर्ष लोटली. आता ती थोडी समजदार झाली होती. एके दिवशी मी तिला फाटके कपडे घातले, हातात कटोरा दिला आणि आम्ही बस स्टॉपवर भीक मागायला निघालो. तेव्हाच एक मोठी काळी गाडी तिथे येऊन थांबली. त्या मुलीने भीक मागण्यासाठी त्या गाडीच्या काचेला टकटक केलं. गाडीची काच खाली जाताच मी सुन्न झाले. आज रियाला भीक मागायला आणण्याचा फक्त दुसरा दिवस होता. याआधी तिची देखभाल करण्यासाठी मी माझ्या मोठ्या मुलीला जियाला घरीच सोडत असे. पण आता रिया मोठी झाली होती, समजूतदार होत होती, म्हणून मी तिलाही सोबत घेऊन यायला सुरुवात केली. कालप्रमाणेच आजही मी तिला कटोरा देऊन बस स्टॉपवर उभं केलं. ती थोडी संकोचत होती आणि मला घट्ट धरू पाहत होती, पण तिला या कामाची सवय लावायचीच होती. म्हणून मी तिला कडक शब्दात तिथेच उभं राहण्यास सांगितलं आणि थोडी दूर जाऊन बसले. माझी नजर सतत तिच्यावर होती. माझी मोठी मुलगी जिया ही थोड्या अंतरावर उभी राहून गाड्यांजवळ भीक मागत होती. काही वेळ मी रियाला न्याहाळत राहिले. ती निरागस चेहऱ्याने गाड्यांकडे कटोरा पुढे करत होती आणि लोक तिच्या कटोऱ्यात पैसे टाकत होते. सगळं ठीक चाललं होतं. तेव्हाच ती मोठी काळी गाडी तिच्या समोर थांबली. ही तीच गाडी होती जी कालही इथे थांबली होती आणि तिच्या आसपास बराच वेळ उभी राहिली होती. आजही ती रियाच्या अगदी जवळ येऊन थांबली. हे पाहून मला धडकी भरली. तिने माझ्याकडे पाहिलं. मी तिला इशारा केला, त्या गाडीवर लक्ष ठेव. ती अजूनही भांबावलेली दिसत होती. तिचा चमकदार वर्ण आणि लालसर गोलसर गाल तिला अधिकच निरागस बनवत होते. तिच्या बारीक पुरड्या केसांच्या बटा तिच्या चेहऱ्यावर विस्कटलेल्या होत्या आणि कोणालाही तिच्या निरागस चेहऱ्याकडे पाहावंसं वाटेल असं तिचं रूप होतं. कदाचित त्या गाडीतला श्रीमंत माणूस तिच्या निरागसतेमुळे प्रभावित झाला असावा आणि म्हणूनच त्याचं वारंवार तिच्याकडे लक्ष जात असावं. मी घाईघाईने तिच्या दिशेने धावत गेले. मी तिथे पोहोचते तोपर्यंत त्या गाडीतल्या व्यक्तीने हात पुढे केला आणि रियाला गाडीत उचलून घेतलं. मी धावत जाऊन त्या गाडीच्या दरवाजाला धरलं आणि रियाला मागून खेचायला लागले. साहेब, काय करताय? ही माझी मुलगी आहे. माझा फुललेला श्वास आणि घाबरलेल्या आवाजाने तो माणूस क्षणभर थांबला. त्याच्या नजरा रियावर खिळल्या होत्या आणि मी तितक्यात आश्चर्याने त्याच्याकडे पाहत होते. एका क्षणासाठी मला जाणवलं की माझं हृदय जोरजोराने धडधडू लागलं होतं. त्या माणसाच्या मोठ्या बुरट्या डोळ्यांमध्ये असं काहीतरी होतं जे मला भान हरपायला लावत होतं. कदाचित त्या दिवशी मी तिला सोबत आणलं नसतं तर सगळं वेगळं झालं असतं. त्या दिवशी जे काही घडलं आणि जे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं ते एवढं भयंकर होतं की कोणाचाही थरकाप उडाला असता. 4 वर्षांपूर्वी असाच एक दिवस होता जेव्हा माझी मुलगी जिया 3 वर्षांची होती. माझ्या नवऱ्याचे 2 वर्षांपूर्वीच निधन झाले होते. तोही माझ्यासारखाच भीक मागण्याचे काम करायचा, पण त्याच्या हयातीत मला कधी एवढ्या अडचणींना सामोरे जावे लागले नाही जितके त्याच्या निधनानंतर आले. त्याच्या जाण्यानंतर मी आणि माझी मुलगी जिया अगदी एकट्या पडलो. मी दिवसभर जियाला सोबत घेऊन भीक मागायची जेणेकरून माझ्या आणि माझ्या मुलीच्या उदरनिर्वाहाची सोय होईल. माझ्या वृद्ध आईने खूप प्रयत्न केले की मी पुन्हा लग्न करावे, पण जर मला खात्री असती की तो माणूस मला सन्मानाने घरी ठेवून 2 घास खायला देईल तर मी कदाचित लग्न केले असते. पण जर लग्नानंतरही मलाच भीक मागून पोट भरावे लागणार असेल तर एकटी राहण्यातच मला समाधान होते. कधी कधी मी जियाला आईकडे सोडून द्यायचे तर कधी तिला सोबत घेऊन जायचे. बऱ्याच वेळा काही लोक मला जबरदस्तीने त्यांच्यासोबत येण्यास सांगायचे आणि त्या बदल्यात मला पैसे देऊ करायचे, पण मी त्या मार्गावर जायला तयार नव्हते. हो, भीक मागणे हे सन्माननीय काम नव्हते, पण हे आमचे पिढीजात काम झाले होते आणि कदाचित आम्हाला त्याची सवयही झाली होती. मात्र माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात मी हे काम सोडण्याची इच्छा बाळगून होते.
मला खूप वाईट वाटायचे जेव्हा लोक कधी आपुलकीने गाडीतून काही देत तर कधी उद्धटपणे झिडकारत. रस्त्यांवर, दुकानांसमोर सगळीकडे हात पुढे करून भीक मागावी लागायची आणि मग कुठे काही नाणी किंवा काही नोटा कटोऱ्यात पडायच्या. आम्ही 6 भावंडे होतो आणि वडिलांनी आम्हाला चालता फिरता येऊ लागल्यावर आणि थोडेसे कळायला लागल्यावर कटोरा हाती देऊन भीक मागायला पाठवले होते. हळूहळू हे आमचे पारंपरिक काम झाले. आमच्याकडे नेहमीच असे होत आले होते. मोठी कुटुंबे तयार करायची आणि मग मुलेच उपजीविकेचे साधन बनायची. जेव्हा जिया 4 वर्षाची झाली तेव्हा मी तिला सोबत नेऊन भीक मागायचे शिकवायला लागले. त्या दिवशी आईची तब्येत खूपच बिघडली होती. मला खाण्यापिण्याच्या गोष्टींबरोबरच काही औषधही घ्यायची होती. पण दिवसभर भीक मागूनही कटोऱ्यात मोजकीच नाणी जमा झाली, जी गरज भागवायला अपुरी होती. जिया आणि मी आमच्याकडे असलेली नाणी गोळा केली आणि संध्याकाळपर्यंत वाट पाहत राहिलो की कोणीतरी दयाळू माणूस भेटेल जो थोडी मदत करेल, जेणेकरून मी आईसाठी निदान एका वेळेच्या औषधाची सोय करू शकेन. आई दम्याची रुग्ण होती. तब्येत साथ देत असताना तीही माझ्यासोबत भीक मागायला यायची. पण जेव्हा तिची प्रकृती खालावली तेव्हा ती घरीच राहू लागली. मी एकटीच होते, म्हणून मी जियाला कायम माझ्याजवळ ठेवायचे. त्या संध्याकाळी मी उशिरापर्यंत घरी गेले नाही. काही पैसे जमवल्यानंतर एका दुकानाकडे वळले, जेणेकरून आईसाठी औषध घेता येतील. त्या दिवशी थंडी आणि धुके एवढे जास्त होते की बाहेर पडणे खूपच कठीण होते. अंधारही गडद झाला होता. माझी मुलगी जिया थंडीमुळे थरथरत होती. मेडिकलमधून आईसाठी औषध घेतल्यानंतर मी घरी जायला वळले तेव्हा सुनसान रस्त्यावर एक विचित्र आवाज ऐकू आला. आवाज ऐकताच मी थबकले आणि आजूबाजूला पाहू लागले. प्रथम मला वाटले की हा माझा भ्रम असेल, पण हळूहळू तो आवाज इतका स्पष्ट झाला की दुर्लक्ष करणे अशक्य होते. म्हणून मी त्या दिशेने वळले. एका बाजूला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात पडलेल्या टीनच्या डब्यातून आवाज येत होता. मी कान देऊन ऐकण्याचा प्रयत्न केला आणि मग जियाला रस्त्यावरच थांबवून पुढे गेले. मी हात पुढे करून डबे चाचपडू लागले आणि अखेर एका ठिकाणी हात थांबला. आवाजासोबतच हलकीशी हालचालही जाणवली आणि माझ्या मनात गोंधळ उडाला. हा एक लहानसा बाळ होता, ज्याला कोणीतरी या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात टाकून दिले होते. थंडीने कापणारे ते छोटेसे जीव मला पाहताच हळूच हलले. मी पटकन त्याला उचलले आणि जियाचा हात पकडून पुढे निघाले. थोडे पुढे जाऊन एका दुकानाच्या आश्रयाला हलक्याशा उजेडात मी त्या बाळाला पाहिले आणि माझ्या डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. एक लहानशी गोंडस मुलगी जी एका पातळशा कपड्यात लपेटलेली होती आणि तिचा रंग अगदी काळवंडला होता. मी तिला पाहून स्तब्ध झाले. एक क्षणभर माझ्या मनात विचार आला की आधीच माझे आयुष्य अडचणींनी भरले आहे आणि हे बाळ स्वीकारले तर मी आणखीच संकटात सापडेन. पण मी काय करू शकले असते? तिला तिथे तसंच सोडणे मला शक्य नव्हते. तिची अवस्था फारच वाईट होती. माझ्या शेजारी उभी असलेली जियाही तिला विस्मयाने पाहत होती. अजून उशीर करणं त्या बाळासाठी घातक ठरू शकत होतं. मी तिला छातीशी घट्ट पकडलं आणि घाईने घरी निघाले. आई माझी वाट पाहत होती. मी आत जाताच आईला हाक मारली आणि बाळाला घेऊन चोलीजवळ बसले. आई आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागली. सुमन, हे बाळ कुठून आणलंस? मी पटकन बाळ आईच्या हातात दिलं आणि उठून जियाच्या जुन्या निप्पल असलेल्या बाटलीला स्वच्छ केलं. मग बकरीचं दूध गरम करून बाटलीत ओतलं आणि त्या बाळाला दूध पाजू लागले. ते बाळ कदाचित खूप भुकेलं असावं, कारण ते ताबडतोब दूध पिऊ लागलं. माझ्या मनात आलं, हे बाळ कदाचित काही तासांपूर्वीच जन्मलेलं असावं. कदाचित कोणाला मुलींचा तिरस्कार असावा आणि म्हणूनच त्यांनी तिला जन्मताच फेकून दिलं असावं. किंवा मग ते लोक असतील जे अनैतिक संबंधांमधून जन्मलेल्या निष्पाप जीवाला असं तडफडत सोडून देतात. पण त्या क्षणी मला त्या बाळाबद्दल कोणताही विशेष ओढ वाटत नव्हती. ती दिसायला खूप गोरी होती
सुरुवातीला आईला तिच्यामुळे खूप त्रास झाला. तिला वाटत होतं की मी तिला कोणाच्या तरी हवाली करावं, पण जेव्हा मी माझ्या निर्णयावर ठाम राहिले तेव्हा आईलाही नमते घ्यावे लागले. मी स्पष्टपणे सांगितले होते की मी या मुलीला वाढवणार आहे. पुढे जाऊन ती माझ्यासाठी एक आधार बनेल आणि जियासाठी एक बहीण. कधीकधी माझ्या मनात विचार यायचा की ही मुलगी नक्की कोणाची असेल. आजूबाजूच्या लोकांमध्ये हेच माहीत होतं की ही मुलगी मला कुठून तरी मिळाली आहे. आमच्या आयुष्यात कोणीही ढवळाढवळ करत नसे. प्रत्येकजण स्वतःच्या चौकटीतच राहायचा. कदाचित त्यामुळेच कोणीही या मुलीकडे विशेष लक्ष दिले नाही. मी तिला सकाळी आईकडे सोडून बाहेर पडायचे आणि आई कसेबसे तिची काळजी घ्यायची. बकरीच्या दुधाने तिच्या भुकेची गरज काही प्रमाणात पूर्ण होत होती. इथे तिथे मागून मी तिच्यासाठी कपडेही आणायचे. अशा प्रकारे वेळ जात राहिला आणि ती 3 महिन्यांची झाली. पण अद्याप असा कोणीही समोर आला नाही ज्याच्याशी तिचा काहीतरी संबंध असू शकेल. मी तिचे नाव रिया ठेवले. जिया तिला पाहून खूप आनंदी असायची, कारण ती तिच्यापेक्षा अवघी 3 वर्षाने मोठी होती. हळूहळू रिया मोठी होत होती आणि समजदारही होऊ लागली. ती मला तिची आई समजायची, पण तरीही मला तिच्याशी जियासारखे गहिरे भावनिकपण वाटत नव्हते. मी तिची पूर्ण काळजी घेत होते आणि ज्या ज्या गोष्टी शक्य होत्या त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करत होते. फक्त एक विचार मनात असायचा, जेव्हा ती मोठी आणि समजदार होईल तेव्हा कदाचित माझ्या गरजा पूर्ण करण्यात ती मदतीला येईल. अशाच रीतीने दिवस जात राहिले आणि ती 1.5 वर्षांची झाली. आता तिने चालायला आणि इकडे तिकडे फिरायला सुरुवात केली होती. ती दिसायला आम्हा सगळ्यांपासून खूप वेगळी होती. जिथे आमचा रंग सावळा होता आणि चेहऱ्याची वैशिष्ट्ये साधी होती, तिथे ती खूपच गोरी, मोठ्या निळसर डोळ्यांची होती. तिचे हलके सोनेरीसर केस आणि सुंदर चेहऱ्याची ठेवण पाहून मला कधीकधी भीती वाटायची. जर ती मोठी झाल्यावरही इतकी सुंदर राहिली तर हे माझ्यासाठी समस्या निर्माण करू शकते. आता ती 1.5 वर्षांची झाली होती आणि त्याच दरम्यान आईची तब्येत खूपच खालावत चालली होती. आईचे दिवस वेगाने संपत होते. तिच्या फुफ्फुसांची अवस्था खूपच बिकट झाली होती आणि योग्य उपचार न मिळाल्यामुळे तिची प्रकृती दिवसेंदिवस अधिकच ढासळत होती. रात्रभर ती सतत खोकत राहायची आणि दिवसभर तापाने फणफणत राहायची. तिला अशा अवस्थेत पाहून माझं हृदय तुटत होतं. माझ्या मनात सतत एकच इच्छा होती, मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जावे. पण डॉक्टर नेहमी सांगायचे की त्यांचा योग्य उपचार फक्त मोठ्या दवाखान्यातच होऊ शकतो. त्यावेळी माझ्याकडे इतके पैसे नव्हते की मी तिला चांगली औषधं घेऊन देऊ शकेन किंवा मोठ्या दवाखान्यात दाखल करू शकेन. आतून मला खात्री पटली होती की आई आता मला सोडून जाणार. ती दिवसेंदिवस अधिकच अशक्त होत होती आणि मग ती रात्र आली. त्या रात्री आईला खूप ताप होता. मी अख्खी रात्र तिला पट्ट्या करत राहिले. तर माझ्या दोन्ही मुली गाढ झोपलेल्या होत्या. आईची तब्येत खूपच बिघडली होती. ती सतत खोकत होती आणि जेव्हा तिच्या तोंडातून रक्ताच्या थेंबांची गुळगुळीत धार वाहताना पाहिली तेव्हा माझं मन पूर्णपणे तुटून गेलं. कितीतरी वेळ मी तिच्यासमोर असहाय्यपणे बसून राहिले. काश माझ्याकडे एवढे पैसे असते की मी तिच्यासाठी थोडीशी तरी औषधं आणू शकले असते. ती रात्र मी कशीबशी पार पाडली, पण सकाळ होताच मी घराबाहेर पडले. मी माझ्या दोन्ही मुलींना आईच्या स्वाधीन सोडले आणि जियाला सांगितले की आईची काळजी घ्यावी. आई निष्प्राण चारपाईवर पडून होती. मी त्या दुकानासमोर उभी होते जिथून मी आईसाठी नेहमी औषधं आणत असे. पण दुकान अजून उघडलं नव्हतं आणि माझ्याकडे 1 रुपयाही नव्हता. मी बराच वेळ तिथेच थांबून राहिले. काही वेळानंतर जेव्हा दुकानदार आला आणि त्याने शटर उघडलं तेव्हा मला दरवाजाजवळ बसलेलं पाहून तो थोडा चकित झाला. भीक मागण्यावरून तिरस्काराने बोलणं आणि टोमणे मारणं माझ्यासाठी नवीन नव्हतं, त्यामुळे त्याच्या बोलण्याला मी फारसं महत्त्व दिलं नाही. मी पटकन उठले आणि दुकानात गेले.
मी औषधांची चिठ्ठी त्याच्यासमोर धरली आणि विनवणी करत म्हणाले, माझ्या आईची तब्येत फारच खराब आहे. ती पूर्ण रात्र खोकून आणि तापाने झोपही घेऊ शकली नाही. कृपया ही औषधं मला द्या आणि माझं नाव तुमच्या उधारीच्या वहीत लिहून ठेवा. माझं बोलणं ऐकून त्याने मला आश्चर्याने पाहिलं. तो अंदाजे 45 वर्षांचा असेल आणि त्याच्या चेहऱ्यावर कठोरपणा स्पष्ट दिसत होता. अशा लोकांच्या कटू नजरा आणि वागणूक आम्हाला चांगलीच ठाऊक होती. सकाळी सकाळी दुसरं काही काम नाही का ग तुला? माझा वेळ वाया घालवायला आलेस? तो रागाने बोलला. बाई, देवाचं नाव घे आणि माझ्या दुकानातून निघून जा. त्याने माझी चिठ्ठी फेकून दिली आणि मला बाहेर हाकलून दिलं. मी लगेच त्याच्या पायांवर बसले आणि गयावया करू लागले. असं करू नका दादा, माझी आई मरून जाईल. जर माझ्याकडे 1 रुपयाही असता तर मी उधारीवर औषध मागितलीच नसती. माझ्या अवस्थेवर दया करा, देव तुम्हाला आणखी देईल. तो तिरस्काराने माझ्याकडे पाहत राहिला आणि म्हणाला, मग देवाकडून का नाही मागत स्वतःसाठी? सकाळी सकाळी तुमच्यासारख्या लोकांचे मनोज चेहरे पाहिले की आमचा पूर्ण दिवस खराब जातो. मी त्याला पुन्हा विनवले, मला फक्त 2 दिवसांची औषधं द्या. त्याच्या बदल्यात तुम्ही सांगाल ते करायला मी तयार आहे. माझं हे वाक्य ऐकताच त्याच्या नजऱ्या बदलल्या. त्याने माझ्याकडे वरपासून खालपर्यंत पाहिलं. माझी अवस्था अशी नव्हती की मी कोणाचं लक्ष वेधून घेऊ शकेन, पण काही नराधम इतके भुकेले असतात की त्यांना त्यांच्या वासनेपुढे काहीही दिसत नाही. तो घाणेरड्या स्वरात हसला आणि म्हणाला, अच्छा, हे सुद्धा करतेस? बरं मग. तो माझ्याजवळ येऊन बसला, इकडे तिकडे पाहिलं आणि दुकानाचं शटर खाली ओढलं. ही पहिलीच वेळ होती जेव्हा माझ्या मजबुरीने मला इतक्या थराला आणून ठेवलं होतं. आतापर्यंत अनेक अडचणी आल्या होत्या, अनेक पुरुषांनी अशा प्रस्तावना दिल्या होत्या, पण मी नेहमी शांत राहून त्याकडे दुर्लक्ष केलं होतं. लोकांना वाटतं की भीक मागणाऱ्या बायका म्हणजे त्यांच्या मालकीच्या वस्तू आहेत. त्या भीक मागायला आल्या तरी पुरुष त्यांना पैसे देण्याऐवजी त्यांच्याशी सौदा करू शकतात. माझ्या व्यवसायात अनेक बायका या मार्गाने पुढे गेल्या होत्या, पण माझ्या नवऱ्याशिवाय आजपर्यंत कोणीही मला हात लावला नव्हता. जर भीक मिळाली तर ठीक, नाही मिळाली तर मी रिकाम्या हाताने घरी परत जात असे. पण आज पहिल्यांदाच मी या थराला गेले होते. जर तुला हेच करायचं होतं तर भीक मागण्याचं नाटक का केलंस? तो माझ्याकडे घाणेरड्या नजरेने पाहत विचारत होता. मी मात्र गप्प होते, निशब्द. तो माणूस जो फक्त या कारणासाठी मला औषधं देत नव्हता की त्याच्या दिवसाची सुरुवात वाईट झाली, आता माझ्या लाचार शरीराशी खेळूनही त्याच्या सकाळी काहीही फरक पडणार नव्हता. त्याने मला वापरणं सुरू केलं. एक क्रूर भक्षकासारखा तो माझ्यावर तुटून पडला आणि माझ्या अस्मितेचं वस्त्रहरण करून त्याने स्वतःची वासना शमवली. त्यावेळी मी एक मूक प्रेक्षकासारखी असहाय्य होती. कदाचित आमच्यासारख्या लोकांना इज्जत नावाचं काही लाभतच नाही. त्याने मला 2 दिवसांची औषधं दिली आणि मी निशब्द त्याच्या दुकानातून बाहेर पडले. परिस्थितीने मला जितकं खिन्न आणि कठोर बनवलं होतं, तितकंच माझ्या आत विषासारखी एक कडवटता साठली होती. माझे पाय वेगाने चालत होते. मला लवकरात लवकर आईकडे पोहोचायचं होतं. आई उठ, ही औषधं घे. 2 दिवस तरी शांततेत जातील. जिया आणि रिया आईच्या शेजारी खेळत होत्या. मी आईच्या तोंडावरचं पांघरून बाजूला केलं आणि तिच्या मिटलेल्या डोळ्यांकडे पाहताच माझं हृदय वेगाने धडधडू लागलं. मी तिला पुन्हा पुन्हा हाक मारू लागले, पण ती मला कायमची सोडून निघून गेली होती. मी ओरडून ओरडून रडू लागले. त्यावेळी माझ्याकडे शोक करण्यासाठी खूप कारणं होती. माझ्या असहायतेचं दुःख, आईच्या मृत्यूचं दुःख, माझ्या अस्मितेच्या लुटीचं दुःख. मला कळत नव्हतं कुठल्या दुःखासाठी मी रडू आणि कुठल्या दुःखावर शोक व्यक्त करू. गावातील काही ओळखीच्या लोकांच्या मदतीने मी आईचा अंत्यसंस्कार केला.
मी चालता चालताच तिच्या मृत्यूचं दुःख मनात झेललं, कारण माझ्याकडे शांत बसून शोक करण्या इतका वेळही नव्हता. आई कायमची गेली होती आणि आता माझ्या मुलीच माझ्यासाठी एक नवीन संकट बनू लागल्या होत्या. जिया मोठी होती, तिला मी सोबत नेऊ शकत होते, पण रिया अजून खूप लहान होती. मी जेव्हा घराबाहेर जायची तेव्हा दार लावून घेत आणि जियाला समजावून सांगायची की कुणासाठीही दार उघडायचं नाही. मी आता लांब जाऊन भीक मागणं सोडलं होतं. मी फक्त घराच्या आसपासच्या रस्त्यांवर भीक मागत असे आणि दिवसभरात अनेकदा घरी येऊन माझ्या मुलींची चौकशी करत असे. आई गेल्यानंतर माझ्या अडचणी अजूनच वाढल्या, पण हळूहळू जिया इतकी मोठी झाली की ती रियाची काळजी घेऊ शकत होती. वेळेने मला आईशिवाय जगायची सवय लावली आणि तिच्या जाण्याचं दुःखही हळूहळू फिकट झालं. आता रिया बोलायला लागली होती. तिने मला आई म्हणायला सुरुवात केली होती. ती खूप गोड होती, इतकी सुंदर की तिला पाहून असं वाटत होतं जणू ती एखाद्या परदेशातून आलेली असावी. गोरी पान, लालसर गाल, निळसर डोळे आणि सोनेरीसार केस. ती जसजशी मोठी होत गेली तसतशी गावातले लोक तिला टक लावून पाहू लागले. मला याची खूप भीती वाटू लागली. त्यामुळे मी तिला जुने जाडेभरडे कपडे घालू लागले, जेणेकरून ती कमी आकर्षक दिसावी. फाटके कपडे, अंगावर मल, धूळ, विस्कटलेले केस या रूपातच मी तिला वाढवत गेले. आयुष्य असेच पुढे जात राहिले, जोपर्यंत रिया 4 वर्षांची झाली नाही. आता ती फक्त बोलतच नव्हती, तर प्रत्येक गोष्ट समजूनही घेऊ लागली होती. मी मनाशी नक्की ठरवलं होतं, जसं जियाला सोबत नेते तसंच आता रियालाही सोबत नेईन, कारण तिलाही भीक मागायला शिकवायला हवं होतं. आज दुसरा दिवस होता जेव्हा मी रियाला माझ्यासोबत भीक मागण्यासाठी आणलं होतं. पहिल्या दिवशी स्टॉपवर उभ्या गाड्यांमधील अनेक लोकांनी तिच्या गोड निरागस चेहऱ्याकडे पाहून तिच्या कटोऱ्यात भरपूर पैसे टाकले होते. विशेषतः ती मोठी काळ्या रंगाची गाडी, जी बऱ्याच वेळेस तिच्यासमोर थांबली होती. त्यातील व्यक्तीने तिच्या कटोऱ्यात चांगलीच रक्कम टाकली होती. त्या संध्याकाळी ती खूप आनंदी होती. मी दोन्ही मुलींना आवडतं खायला दिलं आणि आम्ही घरी परत आलो. आज पुन्हा तीच गाडी तिच्यासमोर उभी होती. रिया अजून या सगळ्यात नवीन होती, त्यामुळे मी तिला स्वतःपासून लांब जाऊ देत नव्हते आणि सतत तिच्यावर लक्ष ठेवून होते. त्या काळ्या गाडीने पुन्हा तिच्यासमोर थांबताच माझ्या मनात काहीतरी संशय येऊ लागला. मी पटकन त्या गाडीच्या दिशेने गेले. तेव्हाच गाडीत बसलेल्या त्या माणसाने अचानक रियाला उचलून गाडीत टाकलं. मी तात्काळ तिचा हात घट्ट पकडला आणि जोरात ओरडले, ही माझी मुलगी आहे. माझ्या तोंडून हे शब्द बाहेर पडत असतानाच मी त्या व्यक्तीकडे पाहिलं आणि थबकले. सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मोठ्या भोरट्या रंगाच्या डोळ्यांचा भाव. ज्याप्रमाणे मी त्याच्याकडे आश्चर्यचकित होऊन पाहत होते, त्याचप्रमाणे तोही मला आणि रियाला अचंबित नजरेने पाहत होता. जणू त्याला विश्वासच बसत नव्हता की ती खरंच माझी मुलगी आहे. तो काहीतरी बोलणार होता, पण मी पटकन तिला ओढून घेतलं आणि तिला घट्ट मिठी मारली. मी तिथून निघून गेली, पण जाताना माझ्या नजरा सतत त्या व्यक्तीवर रोखून होत्या, भीती आणि शंकेने भरलेल्या. काही वेळ तो तिथेच उभा होता, मग अखेर गाडी घेऊन निघून गेला. पण माझ्या मनात एक अनामिक भीती निर्माण झाली होती. पुढील 2 दिवसही तसेच निघून गेले. ना ती गाडी दिसली, ना तो माणूस. आता मला हायसं वाटत होतं. रियाला भीक मागायला सुरुवात करून 15 दिवस झाले होते आणि मला आनंद होत होता की कोणीही तिला रिकाम्या हाताने पाठवत नव्हतं. याचं कारण होतं तिचं सौंदर्य आणि तिची गोड निरागस मुद्रा. मला माहीत नव्हतं की पुढे काय होणार आहे, पण त्यावेळेस जिया आणि रियाच्या भीक मागण्यामुळे आमच्या कमाईत वाढ होत होती. आम्ही तिघीही एकमेकींशी खूप घट्ट जोडल्या गेलो होतो. रियाने डोळे उघडल्यापासून मला आई मानलं होतं आणि आता तर ती पूर्णपणे मला तिची खरी आई समजत होती. त्या रात्री मी जिया आणि रियासोबत घरी होते. अचानक आमच्या मोडक्या दारावर ठोठावण्याचा आवाज आला. आमच्या परिसरात लोक कधीही दरवाजा ठोठावून येत नसत, ना असा काही प्रघात होता.
मी आश्चर्याने दरवाजाकडे गेले. जसे दरवाजा उघडला तसे मी अवाक आणि भयभीत झाले. तोच माणूस उभा होता, तोच जो त्या काळ्या गाडीत होता. त्याला पाहताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं आणि मी भीतीने त्याच्याकडे पाहू लागले. मी ठाम कठोर आवाजात विचारलं, साहेब, तुम्ही इथे काय करताय? मला आत यायचे आहे आणि तुझ्याशी बोलायचं आहे. मी दरवाजा जोरात बंद करण्याआधीच त्याने त्यावर हात ठेवला. त्याच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं, जे पाहून माझ्या हृदयाची धडधड वाढली. इच्छा नसतानाही तो आत शिरला आणि मला गप्प बसावं लागलं. मी माझ्या परिस्थितीची पूर्णपणे जाणीव ठेवून त्याच्याकडे पाहत राहिले. तो आत जाऊन चारपाईवर बसला आणि मी त्याच्यासमोर उभी राहून त्याच्याकडे पाहत राहिले. त्याने शांत पण ठाम आवाजात म्हटले, 4 वर्षांपूर्वी तुला ही मुलगी कचराकुंडीत सापडली होती. तू तिला वाढवलंस आणि आता तिला भीक मागण्यासाठी घेऊन जातेस. त्याचं हे बोलणं ऐकून जणू माझ्या डोक्यावर वज्राघात झाला. माझं मन सुन्न झालं. त्याने हे कसं शोधून काढलं? बहुधा त्या दिवशी बसस्टॉपवर रियाला पाहिल्यानंतर त्याने आमचा पाठलाग केला असावा आणि आमच्याबद्दल माहिती गोळा केली असावी. हे त्याच्यासाठी फार कठीण नव्हतं. आमच्या परिसरातील बऱ्याच लोकांना तिच्या सत्याची कल्पना होती आणि थोड्याशा पैशाच्या मोहाने कोणीही त्याला संपूर्ण माहिती देऊ शकत होतं. मी संतापाने त्याला विचारलं, आता तुम्हाला काय हवंय साहेब? आणि या गोष्टीचा तुम्हाला काय संबंध? माझा आवाज अनावरपणे वाढला. त्याने आपल्या खिशातून नोटांची एक मोठी गड्डी काढली आणि आपला मोबाईल समोर धरला. मी मोबाईलवरील फोटो पाहून दचकले. त्याने शांतपणे विचारलं, मला फक्त एवढंच सांग, ही तीच मुलगी आहे का जी तुला 4 वर्षांपूर्वी मिळाली होती? मी स्तब्ध होऊन त्या मोबाईल स्क्रीनकडे पाहत राहिले. माझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता. जर त्याने इतकी माहिती मिळवली होती तर उरलेली माहिती गोळा करणं त्याच्यासाठी काही कठीण नव्हतं. त्या क्षणी मला पहिल्यांदा जाणवलं की ही मुलगी माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे. तिला गमावण्याच्या भीतीने मी अस्वस्थ झाले. मी घाबरून त्याच्या पायांजवळ बसले आणि गयावया करू लागले, तुम्ही कोणीही असाल आणि काहीही इच्छित असाल, मला तुमच्या पैशांची गरज नाही. फक्त देवाच्या नावाने मला आणि माझ्या मुलीला माफ करा. तो मला स्तब्ध होऊन पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात पाणी तरळले. त्याने हलक्या आवाजात सांगायला सुरुवात केली, सुमारे 6 वर्षांपूर्वी मी त्या मुलीच्या आईशी प्रेमविवाह केला होता. मी तिला मनापासून प्रेम करत होतो. जेव्हा ती गर्भवती होती तेव्हा परिस्थिती चांगली नसल्यामुळे मला परदेशी कामासाठी जावं लागलं. मी तिला माझ्या आईच्या हवाली केलं आणि तिच्याशी सातत्याने संपर्कात होतो. जोपर्यंत तिच्या प्रसूतीची वेळ आली नव्हती. माझ्या आईला माझी पत्नी अजिबात आवडत नव्हती आणि ती तिचा द्वेष करत होती. परदेशात धावपळ करत असताना हळूहळू मी तिच्यापासून दूर होत गेलो. एक दिवस मला घरी फोन आला. माझ्या आईने सांगितले की देवाने तुला मुलीचा आशीर्वाद दिलाय. तिचा फोटोही पाठवण्यात आला. मी तो फोटो पाहून अस्वस्थ झालो. तिला भेटण्याची तीव्र इच्छा झाली, पण त्या क्षणालाच मला सांगण्यात आलं की माझ्या पत्नीचं निधन झालं आहे. मी तिच्या शेवटच्या निरोपालाही उपस्थित राहू शकलो नाही. ही बातमी ऐकून मी पूर्णपणे कोसळलो. माझ्या पत्नीच्या आईवडिलांना आमच्यावर आधीपासूनच राग होता, कारण आम्ही त्यांच्या इच्छेविरुद्ध जाऊन लग्न केलं होतं. जवळजवळ 15 दिवसांनी मी घरी पुन्हा फोन केला आणि माझ्या मुलीबद्दल विचारले. तेव्हा माझ्या आईने दुःखी स्वरात सांगितले की माझी मुलगीही तिच्या आईसोबतच या जगातून निघून गेली. हे ऐकून माझ्या मनाला विश्वासच बसला नाही. जर खरंच असं काही झालं असतं तर त्यांनी माझ्या मुलीच्या मृत्यूची बातमी मला त्याच वेळी दिली असती, किंवा किमान तिचा मृत्यू झाल्याचा पुरावा पाठवला असता. माझ्या मनात शंका निर्माण झाली. काहीतरी गडबड आहे हे मला जाणवत होतं, कारण इतक्या मोठ्या गोष्टीची माहिती त्यांनी माझ्यापासून लपवली होती. जर माझ्या मुलीचं खरंच निधन झालं असतं तर ते मला लगेच सांगितलं असतं किंवा तिचे काही फोटो पाठवले असते. मी शक्य तितक्या मार्गांनी सत्य शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच हाती लागले नाही. सुमारे 3 महिने उलटल्यानंतर मी परत आलो आणि चौकशी सुरू केली.
अखेर त्याच रुग्णालयातून मला समजले की माझ्या मुलीचं निधन झालं नव्हतं, पण माझे घरचे हे सत्य सांगण्यास तयार नव्हते. त्या दिवसापासून मी माझ्या मुलीचा शोध घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या कुटुंबाशी सर्व नातेसंबंध तोडले. मी तिथेच आपला व्यवसाय सुरू केला आणि सतत मुलीचा शोध घेत राहिलो. पण ती कुठेच सापडली नाही. एके दिवशी एका बस थांब्यावर भीक मागणाऱ्या एका मुलीने माझं लक्ष वेधून घेतलं. ती माझ्या पत्नीशी खूपच साधर्म्य साधणारी होती, पण दुसऱ्याच दिवशी समजलं की ती माझी मुलगी नव्हती. तरीही मी शोध घेत राहिलो आणि अखेर सत्य समोर आलं. एक व्यक्ती मला सांगत होता की मी ज्या मुलीला आपली मानलं ती माझी नव्हती, पण मी तिला मनापासून वाढवलं होतं. त्या दिवशी मला जाणवलं की मी तिला किती प्रेम दिलं होतं. अखेर त्या व्यक्तीच्या विनंतीवर आणि अनेक आग्रहानंतर मी ती मुलगी त्याच्याकडे सोपवली. त्याने मला पैशांची ऑफर दिली, पण मी ती नाकारली. मला माहीत होतं की तो पोलिसांकडे गेला असता तरीही माझ्यापासून मुलीला दूर नेऊ शकला असता. त्या दिवशी मी माझ्या हृदयावर मोठा दगड ठेवला. जेव्हा ती झोपलेली रिया त्याने उचलली आणि गाडीकडे घेऊन जाऊ लागला, तेव्हा माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी रडत गाडीपर्यंत गेले आणि तिथेच कोसळून जोरजोरात रडू लागले. त्या क्षणी मला समजलं की जन्म देणाऱ्यापेक्षा वाढवणाऱ्याचं प्रेम मोठं असतं. रिया त्या घरातून निघून गेली आणि माझ्यासाठी काळोखाचे दिवस सुरू झाले. आज तिसरा दिवस झाला होता. ना मी भीक मागण्यासाठी बाहेर जाऊ शकले, ना घरात मला कुठेही शांती मिळाली. जिया पुन्हा पुन्हा विचारत होती, रिया कुठे गेली? पण माझ्याकडे उत्तर नव्हतं. मला असं वाटत होतं की ती घरातली प्रत्येक गोष्ट तिच्याशी जोडलेली आहे. तिसऱ्या दिवशी मी गुपचूप चारपाईवर पडून राहिले. तेव्हाच ती हाक ऐकू आली, ज्यासाठी मी गेल्या 3 दिवसापासून तडफडत होते. आई. त्या निष्पाप आवाजाने माझं काळीज थांबल्यासारखं वाटलं. मी वेड्यासारखे उठले आणि दाराजवळ जाऊन उभी राहिले. रियाला पाहताच मी धावतच तिच्या दिशेने गेले आणि तिला घट्ट मिठी मारली. तीही मला बिलगली आणि खूप आनंदी होती. आज तिचा संपूर्ण लोक बदलला होता. ती अगदी एखाद्या गोजीरवाण्या परीसारखी दिसत होती. तिच्यासोबत तिचे वडीलही उभे होते, जे स्मित हास्य करत माझ्याकडे पाहत होते. मी कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहिले. ते म्हणाले, मला जाणवलं आहे की ही आता तुमच्याशिवाय राहू शकत नाही. म्हणूनच मी तुमची विनंती करतो की कृपया आमच्यासोबत चला. माझा नकार देऊनही त्या दिवशी त्यांनी मला सोबत नेले आणि एका वेगळ्या घरात राहायला जागा दिली. त्यांनी मला विश्वास दिला की मी त्यांच्यासाठी मोठ्या बहिणीसारखी आहे आणि ते आयुष्यभर माझे ऋणी राहतील, कारण मी त्यांच्या मुलीला नवीन आयुष्य दिलं. आज मी रियासोबत सन्मानाने जीवन जगत आहे. आम्ही या घरात आदराने राहतो. रिया आणि जिया शाळेत जातात, तर मी घरकाम सांभाळते. आम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी सहज उपलब्ध करून दिल्या जातात. रियाचे वडील तिला कधी कधी आपल्यासोबत घेऊन जात, पण एक दिवस राहून ती परत येते. मात्र ती दररोज त्यांना भेटते. काही उपकार तुमचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. काही नाती फक्त हृदयाने जोडली जातात आणि अशा नात्यांपासून तुम्ही पूर्णपणे दूर जाऊ शकत नाही. हाच जीवनाचा खरा साक्षात्कार आहे. मित्रांनो, ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओची माहिती त्वरित मिळेल. धन्यवाद.